तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. विजय थलपती तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आज सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा. राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याची शक्यता. थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात. मुंबई पुणे महामार्गावरची घटना. गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती. दरम्यान सुळेंच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या सुनील मानेंकडून शंका व्यक्त. चौकशीची मागणी. बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस. प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं. मराठवाड्यामधील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा. ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप. आरबीआयनं लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती. लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम बंद. जालन्यामध्ये सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक. राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक. चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात. गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक. म्हणाल तिथे येतो. वैचारिक चर्चेसाठी सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान. वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला. आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक. संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पिस्तूल दाखवून मला जीव मारण्याचा प्रयत्न. विकास लवांडेंचा गंभीर आरोप. तर पिस्तूल दाखवण्याएवढी लवांडेंची लायकी नाही, संग्राम भंडारेंचं उत्तर. बच्चू कडूंचा 19 मे रोजी मंत्रालयामध्ये आंदोलनाचा इशारा. दिव्यांग बांधवांसंदर्भातील जीआर विरोधात कडू आक्रमक. जीआर मागे न घेतल्यास कडू आंदोलन करण्यावर ठाम. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती. निदा खानला आसरा देण्याच्या आरोपात मतीन पटेलवर गुन्हा दाखल. निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही. ओबीसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण. तर निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात. धर्मांतरण रॅकेटमध्ये तपास सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम. दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची 3 तास बैठक. बैठकीतही तोडगा नाहीच. योग्य वेळी निर्णय जाहीर होईल. केरळच्या काँग्रेस प्रभारींची माहिती. सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट उधळला. 2 पिस्तुलांसह 3घांना अटक. जमीन विक्री व्यवहारातून हत्येचा कट रचल्याची माहिती. पोलिसांकडून अधिक तपास. राज्यात मराठीचे 12 वाजले. 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास. व्याकरणाच्या चुका, वाचनाच्या अभावामुळे मराठीचा रिपोर्ट फेल. शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर. पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा समोर. भक्ती शक्ती चौकामध्ये मेट्रो पुलावरील लोखंडी पत्रा खाली पडला. सुदैवानं जीवितहानी नाही. मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित. अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव. बीडसह सोलापूर बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 1 रुपयांवर. बळीराजा हवालदिल. सरकारनं मदत न केल्यास बालाघाटवरील शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा. मुंबईच्या गोरेगावातील रहेजा हाईट्समध्ये बिबट्याचा वावर. बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागरिकांमध्ये दहशत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.